ही तांदळाची भाकरी आहे। हे काय पाण्यावरची भाकरी नाही, ही लाटून भाकरी केलेली आहे। हे लाटण्याने मी थोडी लाटली आणि हाताने अशी थापून घेतली। ती कशी बनवायची? 2 वाटी पीठ घेतलं तर 1.5 वाटी पाणी उकळत ठेवायचा आणि ताटामध्ये पीठ घ्यायचा 2 वाटी। 2 वाटीमध्ये 4 ते 5 भाकरी होतात। वाटी एवढी मोठी असली ना का 4 ते 5 होतात। आणि मग लाटल्यानंतर तव्यामध्ये टाकायची। मग तव्यात जरा टाकून झाली का असं पाण्याचं हात फिरवायचं आणि मग पलटी करायची। मी पाण्याचा हात फिरून पलटी केलेली आहे। ही लाटून भाकरी केलेली आहे। ज्यांना पाण्याची भाकरी येत नाही ना ते लाटून करतात, पण लाटून भाकरी केलेली पीठ उकडत नाही। ताटात पीठ घ्यायचं, पाणी उकळत ठेवायचं। 2 वाटी पीठ असला तर 1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि चांगला मिक्स करून मळून घ्यायचं आणि मग ही अशी भाकरी लाटायची आणि मग थोडे कडेने हाताने अशी थापून घ्यायची। थापून घेतल्यानंतर तव्यात टाकायची। थोडा पाण्याचा हात असा पूर्ण फिरवायचा, असा पूर्ण पाण्याचा हात फिरवायचा आणि मग पलटी करायची। आता ही भाकरी होत आली बघा। आता मी कशी छान फुगेल बघा। बघा पूर्ण फुगली ना भाकरी, अशी फुगली ना भाकरी छानपैकी। पण ही लाटलेली असते ना, तिला पीठ लावलेलं असतो, मग त्यामुळे ती पाण्याची भाकरी सारखी नाही होत। जर अशी पिठाची भाकरी वेगळी लागते। म्हणून काय करायचं, अशी टाकली ना, अशी टाकली का वाफ जरा गेली असं पाण्याचा हात घ्यायचं आणि असं भाकरीला फिरवायचं। मग एकदम भाकरी एकदम सॉफ्ट पाण्याच्या भाकरीसारखी होते। असं फिरवायचं हात। आता मी ही भाकरी घालते, तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। असं पाण्याचा हात फिरवायचं भाकरीला, असं पाण्याचा हात फिरवायचं। थोड्या वेळाने ती भाकरी पलटी करायची। अशी पलटी करायची आणि गॅस, पाण्याच्या भाकरीला गॅस फास्टच ठेवतात। आणि मग हा पीठ असं मळून घ्यायचा। असं दाबायचं। कोणाला चारा बनवता येत नाही हातावर, मग असंच घ्यायचं पीठ आणि लाटण्याने लाटायचं। हा लाटणं आहे त्याने गोल चपातीसारखी फिरून घ्यायची ना, मग हाताने शेवटला थापायची। अशा आहेत ह्या तांदळाच्या भाकरी। खूप सुंदर होतात, छान होतात।